मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये काँग्रेस सत्तेत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद आहे, परंतु त्याच पक्षाकडे स्थायी समिती अध्यक्षपद पण आहे। परवाच काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्र येण्याची घोषणा केली आणि स्टँडिंगच्या ज्या त्याचबरोबर प्रभाग समितीच्या निवडींमध्ये एकमेकांना सहकार्य केलं। त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा विरोधी पक्ष म्हणून त्याचं अस्तित्व संपलेलं आहे। त्यामुळे महापालिकेमधलं विरोधी पक्षनेतेपद गोठवण्यात यावं। त्याचबरोबर ही अशी मागणी केलेली आहे। उपमहापौर गट म्हणून एक नवीन गट अस्तित्वात आलाय। हा गट नुसतंच पोकळ घोषणा करतो, परंतु जनतेची चाड असेल तर यांनी सुद्धा आपल्या पदाचे आणि नगरसेवक पदाचे आणि पक्षाचे राजीनामे देऊन जनतेत उतरावं आणि लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे यांनी बंद करावेत। आणि या काँग्रेस राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराला भाजपची पूर्णपणे मूकसंमती आहे। याच्यावरती एक अक्षर बोलायला तयार नाहीत। महापालिकेमध्ये सध्या 78 नगरसेवक हे सत्ताधाऱ्यांची भूमिका बजावत आहेत। त्यामुळे विरोधी पक्ष नावाचं अस्तित्व शिल्लक राहिलेलं नाहीये। त्यामुळे लोकांना मूर्ख बनवण्यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये मिळतील तेवढे पैसे खाण्यासाठी सगळेजण एकत्र आलेत, परंतु जनतेची कामं करण्यासाठी कोणी एकत्र यायला तयार नाहीये। आणि त्यामुळे सांगली जिल्हा सुधार समितीच्या वतीनं आता खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे। त्याचबरोबर शॅडो कॅबिनेटच्या धर्तीवरती महापालिकेसाठी शॅडो महापालिका आम्ही स्थापन करतोय आणि सर्व संघटनांना, सर्व समाजातील छोट्या मोठ्या पक्षांना एकत्रित करून नागरिकांचा आवाज महापालिकेपर्यंत पोहोचावा याच्यासाठी सुधार समिती आता पुढे मैदानात उतरली।